400 ग्रॅम कारली उकडवून कट करून त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत. कारली उकडून बनवल्यास लवकर होते. भरलेली कारली बनवण्यासाठी 1 चमचा लाल पावडर, मिरची पावडर, 2-3 मिरच्या हिरव्या, 7-8 लसूण पाकळ्याचा ठेचा, चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी, अर्धा टीस्पून हळद, 1 चम्मच धना पावडर, अर्धा टीस्पून जिरा पावडर, पाव टीस्पून हिंग. यामध्ये कोथिंबीर घालूया. सर्व मिक्स करूया. यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि त्याला मिक्स करूया. याचे 11 गोळे करून घेतले आहेत, कारण कारले हे 11 आहेत. आता आपण ह्याला कारल्यामध्ये भरूया. आता आपण ह्याच्यामध्ये मसाला भरूया. असं. आता आपण याच्यामध्ये मसाला भरूया. सर्व कारली अशा प्रकारे भरून घ्या. आता आपण कारली तळून घेऊया. सर्व बाजूनी तेल सोडून घ्या. त्यामध्ये कारली घाला. अशा प्रकारे सगळी कारली ठेवा पॅनमध्ये. 2 ते 3 मिनटं झाकणे घालून मीडियम गॅसवर शिजू द्या. झाकणे काढून याला पलटून घ्या. हे सर्व पलटून घ्या. अशी सर्व कारली पलटून घ्या. नंतर परत 1 चम्मच ऑइल सोडा चारी बाजूनी. झाकणी लावून बंद करून ठेवा. झाकणी लावून 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर शिजू द्या. तयार आहे उकडवून भरून केलेली कारली. तयार आहे उकडवून भरून केलेली कारली. तयार आहे उकडवून भरून फ्राय केलेली कारली. यम्मी डिलिशियस.